जळगावमध्ये भीषण उष्णतेमुळे विमानांना उड्डाण करणंही कठीण झालेलं आहे। हवेचा दाब कमी झाल्यामुळे विमानाचं वजन कमी ठेवावं लागतंय आणि त्यामुळे 70 आसनी विमानामध्ये केवळ 40 ते 50 प्रवाशांनाच प्रवेश दिला जातोय। धावपट्टीची लांबी कमी असल्यामुळे विमान कंपन्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याचं कळतंय। वीरचक धरणामध्ये फक्त 61% पाणी उरल्यामुळे नंदुरबारमध्ये 10 मे पासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। शहराला रोज 75 लाख लिटर पाण्याची गरज आहे। पावसाच्या अनिश्चिततेमुळे प्रशासनानं हा कपातीचा निर्णय घेतलेला आहे। नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन पालिकेनं केलेलं आहे। नाशिकच्या मालेगावात 41 अंशांवरील तापमानामुळे विहिरींनी तळ गाठलेला आहे। सध्या 14 गावं आणि 48 वाड्यांना 26 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्यामुळे अनेक गावांनी टँकरचे नवे प्रस्ताव पाठवलेले आहेत। अमरावतीच्या चिरोडी जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। प्राण्यांच्या गावाकडे होणारा शिरकाव रोखण्यासाठी म्हणून वन विभागानं 5 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केलेले आहेत आणि यामुळे कडाक्याच्या उन्हात बिबट्या, वाघांसह इतर वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध होणार आहे।